श्री पतंजलि महामुनये नमः। आपल्या चित्ताला साध्या साधू संतांच्या परोक्ष आणि अपरोक्ष सन्निधीनं सुद्धा उपरती येते. खरंय की नाही? साधू संतांचा सहवास मिळाला किंवा साधू संतांचं चरित्र जरी वाचलं, तत्वज्ञान वाचताना सुद्धा आपल्यामध्ये केवढी उपरती येते. आणि ह्याला पतंजलीच्या सूत्रामध्ये चित्तोपशमासाठी चित्ताला वीतराग अशा चित्ताचं आलंबन घेण्याला त्यांनी सांगितलेलं आहे. हा प्रकार पुढे येणार आहे. चित्त परिक्रमामध्ये हा प्रकार येणार आहे. वीतराग विषयम वा चित्तम. त्या ठिकाणी असा त्यांनी प्रकार सांगितलाय की चित्ताला शांत करायचं असेल तर वीतराग असं त्याला आलंबन द्या. वीतराग साधू संतांची त्यांची सन्निधी घ्या किंवा त्यांच्या साहित्याद्वारा त्यांच्याशी संग करा, म्हणजे आपोआप मन वीतराग होईल आणि असा आपल्याला अनुभवही येतो. आणि मग या ठिकाणी काय होतं तर वैराग्याचा उत्कर्ष ज्या ईश्वरात आहे. या ठिकाणी प्रणवाचा जप करताना भगवंताची भावना असते. ज्या भगवंतामध्ये वैराग्याचा परमोत्कर्ष असतो. साधू संतांच्या तुलनेने विचार केला तर परमोत्कर्ष असतो. आणि तसं जर आलंबन घेतलं तर चित्ताला उपरतीची केवढी भरती येईल याचा थोडा विचार प्रत्येकाला मनाशी करता येईल. वैराग्याचा जो पूर आहे, महापूर आहे किंबहुना, वैराग्याच्या या महापुराला शरणागत भावनेनं प्रचंड असे वैराग्याचे लोटच्या लोट येऊन मिळतील. म्हणजे आधीच महापूर आणि त्यात पुन्हा लोंढेच्या लोंढे येतील वैराग्याचे. आणि असा प्रचंड वैराग्याचा आवेश असताना गुणवैतृष्ण्य सुद्धा सहज त्या ठिकाणी येईल. आणि गुणांबद्दल तृष्णा ही अजिबात तग धरणार नाही. एवढा महापूर आहे त्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या वितृष्णा, अगदी सूक्ष्म तऱ्हेच्या वितृष्णा या सुद्धा वाहून जातील. हे सहज शक्य आहे. आणि मग गुणवैतृष्ण्य आलं की तुम्ही जर पाहिलं असेल त्या असंप्रज्ञात समाधी प्रकरणामध्ये आपण पाहिलं की ईश्वर ख्याती, गुणवैतृष्ण्य आलं की ईश्वर ख्याती आलीच, ईश्वराचा साक्षात्कार झालाच, असा तो प्रकार आहे त्या ठिकाणी आपण पाहिला. मग ईश्वर ख्याती, पुरुष ख्याती या त्या ठिकाणी प्राप्त होतात. आणि परवैराग्य सूत्र प्रसंगामध्ये आपण हा प्रकार पाहिला. तर अशा प्रकारे समाधीची उपपत्ती या ठिकाणी प्रणवाद्वारा सांगता येते. कारण प्रणवाद्वारा भगवत भावना म्हणजे वैराग्याचा ज्या ठिकाणी परमोत्कर्ष आहे त्याचं आलंबन. या ठिकाणी असं सांगितलं की संतांच्या सहवासानं किंवा संत साहित्याच्या सहवासानं आपल्यामध्ये एवढी उपरती येते. तर ज्या ठिकाणी वैराग्याचा परमोत्कर्ष आहे ती भावना आपल्या अंतःकरणामध्ये जर फुलली तर केवढं वैराग्य प्राप्त होईल, परवैराग्य प्राप्त होईल. आणि मग ईश्वर साक्षात्कार का होणार नाही, ईश्वर ख्याती प्राप्त होईल, पुरुष ख्याती प्राप्त होईल. असं या ठिकाणी त्या प्रश्नाला उत्तर या ठिकाणी देता येतं. आता हा जो चित्ताचा उपशम आहे, वैराग्याचा उदय आहे किंवा पुरुष ख्याती प्राप्ती आहे, हे सगळे त्या ठिकाणी प्राप्त होतात. आणि हे सगळे वृद्धेशामध्ये हृदयामध्ये होत असतात. हा त्यातला गोडवाद आहे. वृत्तोद होतो तो हृदयात, प्रणवाचा जप चालतो तो हृदयात, योग प्रक्रियेमध्ये जे जे उपक्रम होतात ते हृदयात, योग प्रक्रियेमध्ये जे जे उपसंहार होतात ते हृदयात. हे जे सगळे प्रकार घडतात ते सगळे हृदयातच घडतात. पुन्हा ज्या ईश्वराचा साक्षात्कार होतो तो ईश्वर कुठे, तोही हृदयातच. मग या ठिकाणी काय अवघड आहे, समजून घेण्याला काय अवघड आहे की चित्तवृत्तींचा लय हृदयामध्ये, प्रणवाचा जप हृदयामध्ये म्हटल्यानंतर प्रणवाद्वारा त्या सगळ्या वृत्ती विरघळतात आणि हृदयामध्ये असलेला ईश्वर त्या ठिकाणी व्यक्त होतो, प्राप्त होतो, असं गुणवाद त्या ठिकाणी सांगून जातो. अर्थात या संदर्भामध्ये म्हणजे हा जो जप सांगितलाय हा जप वाचिक नाहीये. सांगण्याचं तात्पर्य असं की हा वाचिक नाहीये, ह्याला मानसिक सुद्धा म्हणता येत नाही. हा हृदयामध्ये चालणारा एक जप आहे.
प्रणवाचा जप, प्राणापान सहित चालणारा जप हा हृदयस्थानामधला आहे. कारण ध्यान हे हृदयात होत असतं, ध्येय हृदयामध्ये असतं आणि ध्याताही हृदयामध्ये असतो. चित्त हृदयात आहे, ज्याद्वारा आपण ध्यान साधतो. ध्यान प्रक्रिया हृदयामध्ये आहे, ध्येय ईश्वर हृदयामध्ये आहे. ओंकार जप जो आहे तो हृदयामध्ये चालतो. अशा प्रकारे सगळ्या गोष्टी हृदयात आणि हृदयातच होत असतात. या दृष्टीने हृदयाचं महत्व समजून घेणं हे महत्वाचं आहे. तर या ठिकाणी बघा, भगवद्गीतेमध्ये म्हटलंय, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे. 18व्या अध्यायामध्ये भगवंत 60व्या श्लोकामध्ये अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, हा ईश्वर सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. तसंच एष आत्मा अंतःहृदये असं बृहदारण्यामध्ये म्हटलेलं आहे. तसंच हृदीही एष आत्मा असं प्रश्नोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. हृदयामध्येच आत्मा आहे असं प्रश्नोपनिषद म्हणतं. ईश्वराविषयीची श्रद्धा, हा जो भाव आहे भगवत भाव आहे, तो श्रद्धेचा प्रांत आहे. म्हणजे ईश्वराविषयीची श्रद्धा उत्कट होते, त्याचाही हृदयाशी अनन्य संबंध आहे. बघा, बृहदारण्यकोपनिषदामध्ये असं म्हटलंय, हृदयेन हि श्रद्धा जानाति हृदये ह्येव श्रद्धा प्रतिष्ठिता भवती. हृदयामध्ये श्रद्धा आहे, हृदयामध्ये श्रद्धा प्रतिष्ठित होते असं म्हटलेलं आहे. आणि चित्ताचा उपरम, चित्तवृत्तींचा निरोध होण्यासाठी ज्या अंतस्थ ग्रंथी तुटाव्या लागतात, हृदय ग्रंथी तुटाव्या लागतात असं आपण म्हणतो. या चित्तवृत्तींचा लय होण्यासाठी, नाश होण्यासाठी, संसार ग्रंथी तुटण्यासाठी, वासना ग्रंथी तुटण्यासाठी या ग्रंथी आहेत कुठे? या ग्रंथी हृदयात आहेत असं आपलं अध्यात्म सांगतं, गूढवाद सांगतो. त्यामुळे वासना, कामना या सगळ्या ज्या छिन्न विच्छिन्न होतात आणि त्यांच्या ग्रंथी या ज्या तुटतात, त्या सगळ्या हृदयातच. आणि त्या ग्रंथी एकदा हृदयात तुटल्या की सगळे संशय संपले, सगळी नेणीव संपली, सगळं अज्ञान संपलं, असा उपनिषदाचा सिद्धांत आहे. आणि त्यामुळे एकात्मबुद्धी येते, केवळ आत्मबुद्धी येते असं गीतेमध्ये, असा उपनिषदाचा सिद्धांत आहे. उपनिषदामध्ये म्हटलंय, भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः. हृदयातल्या ग्रंथींचं त्या तटातट तुटतात आणि सगळे संशय, अज्ञान, नेणीव यांचा नाश होतो त्या ठिकाणी. आणि ज्या आत्मरत अवस्थेमध्ये आत्मतृप्ती येते, आत्मतृप्ती येऊन सगळे व्यापार हटतात, ती अवस्था ही असते असं गीतेमध्ये सांगितलेलं आहे. गीतेमध्ये असं म्हटलंय, यस्तु आत्मरितिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव संतुष्टस्तस्य कार्यम न विद्यते. असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे. 3ऱ्या अध्यायात म्हटलेलं आहे की एकदा आत्मरती आली, माणूस जर आत्मरत झाला, आत्म्यामध्ये रती झाली, तर तो आत्मतृप्त होतो आणि मग आत्म्यामध्ये संतुष्ट राहून त्याला काहीही करायचं शिल्लक राहत नाही. अशा प्रकारे आत्मरतीची अवस्था ही हृदयातच येते, कारण आत्मा हृदयात आहे. ज्या हृदयात रत होऊन निसंशय अवस्था येऊन सगळी कर्मे क्षीयमान होतात, निर्व्यापार अवस्थेला जातात आणि समाधी प्राप्त होते, असंप्रज्ञा समाधी प्राप्त होते, ती सगळी हृदयातच. मुंडकोपनिषदामध्ये पुन्हा असं म्हणतंय, क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. त्या परमतत्वाला पाहिल्यानंतर सगळी कर्म क्षीण होतात, नाश पावतात. आत्मज्ञान हे या हृदयातच होत असतं. ज्ञान, ज्ञेय, ज्ञानगम्य, आलं का लक्षात? ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञानगम्य असं जे काय आहे ते सगळं हृदयातच आहे, असा गीतेचाही सिद्धांत आहे. 13व्या अध्यायात असं म्हटलंय, ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम हृदि सर्वस्य विष्ठितम. असो, आता ही ईश्वराविषयीची अखंड स्मृती
ती सुद्धा या हृदयातूनच फुलते. ईश्वराविषयी स्मृती देणारा ईश्वरच, ईश्वराविषयी स्मृती देणारा शेवटी ईश्वरच. अंतकाळीन काळी भगवत स्मृती व्हायला पाहिजे असा जो अध्यात्माचा सिद्धांत आहे, ही स्मृती देतो कोण? भगवंत ईश्वरच. हा ईश्वर कुठे? सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्ट मत्त स्मृतिर्ज्ञानम अपोहनम च. मी हृदयात निवासित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती ज्ञान अपोहन वगैरे प्राप्त होतात, असा गीतेचा सिद्धांत आपण अनेक वार पाहिला. आता ज्या मनाचा निरोध व्हायचा ते मन सुद्धा हृदयात, हृदयातच ते मूळ घेऊन असतं. नवे हृदयच मन आहे असाही एक श्रुती माऊलीचा सिद्धांत आहे. ऐतरेय उपनिषदामध्ये म्हटलंय यद एतद हृदयम मनश्च एतत्. मन आणि हृदय यांचा इतका निकटचा संबंध आहे, किंबहुना मनच हृदय आहे, हृदयच मन आहे, असं ऐतरेय उपनिषद सांगून जातं. पातंजल परिभाषेत सांगायचं म्हणजे ज्या चित्तवृत्तींचा निरोध व्हायचा त्या चित्ताचं दर्शन, ज्ञान, जाणीव, संवेदना या सगळ्या हृदयातच. आणि म्हणूनच सूत्रकार पुढे 3ऱ्या अध्यायात म्हणतात हृदये चित्त संवित. चित्ताची संवेदना हृदयामध्ये होते असं ते म्हणतात. त्यानंतर निरोधाची संपूर्ण प्रक्रिया ही हृदयातच होते, अगदी अखेरच्या टप्प्यापर्यंत हृदयातच होते. मैत्रायणी उपनिषदामधली या ठिकाणी स्मृती आठवते. तावन्मनो निरुद्धव्यम हृदि यावद् गतक्षयम. तावन्मनो निरुद्धव्यम हृदि यावद् गतक्षयम. मनाचा निरोध तोपर्यंत करत जावा जोपर्यंत त्याचा क्षय हा हृदयात होत नाही. अर्थात हृदयामध्ये त्याचा क्षय होईपर्यंत त्याचा निरोध करत जावं असं मैत्रायणी उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. असो, आता या ठिकाणी जो प्रणवजप सांगितला आहे तो सुद्धा हृदयातच प्रतिष्ठित असतो. तो सुद्धा हृदयातच प्रतिष्ठित असतो. वैयाकरणी लोक परावाणी नाभिस्थानात मानतात. वैयाकरणी लोक परावाणी म्हणजे सूक्ष्मतम वाणी ही नाभी स्थानामध्ये मानतात. पण सगळ्या इंद्रियांचे व्यापार, त्यांचं मूल प्रवर्तन हृदयातून होतं असा औपनिषदिक श्रौत वेदांत सिद्धांत आहे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये 9व्या ब्राह्मणात असं म्हटलंय की म्हणजे प्रणव जप ज्या सूक्ष्मतम वागेंद्रियानं होतो किंवा व्हायला पाहिजे त्याविषयी श्रुती असं म्हणते कस्मिन्नो वाक् प्रतिष्ठेति इति हृदयम इति. ज्या वागेंद्रियाद्वारा तुम्ही प्रणवजप करणार मग ती वागेंद्रिय स्थूल असो, सूक्ष्म असो, सूक्ष्मतर असो, सूक्ष्मतम असो, कशीही असो, ती वाणी कुठलीही असो, स्थूलपासून सूक्ष्मतम असो, पण ती प्रतिष्ठित कुठे असते? हृदयात असते. असा उपनिषदाचा रोखठोक सिद्धांत आहे. कस्मिन्नो वाक् प्रतिष्ठेति इति. वागेंद्रियाला प्रतिष्ठा कोणामुळे, कुठे? हृदयम इति, हृदयामध्ये. मग हा जो प्रणवजप आहे किंवा प्रणवोपासना आहे ती प्राणासह असल्यानं किंवा असायला पाहिजे. आणि याविषयी छांदोग्य उपनिषदातलं आपण एक आख्यान मागे पाहिलं. त्यात ते आख्यान असं निर्णय देतं की ओम इति एतत् उद्गीतम उपासीत. ओम ह्या उद्गीताची उपासना करावी असं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आरंभ केला. आणि ते आपण उपाने सगळं पाहिलं. आणि त्या ठिकाणी असं लक्षात आलं की मुख्य प्राणाद्वारा केलेली उपासना ही सिद्धप्रत गेली. अर्थात मुख्य प्राण हा हृदयात असतो. म्हणजे प्रणवाचा जप ज्या प्राणाद्वारा होणार तो प्राण हृदयातच. प्रणवाचा जप ज्या वागेंद्रियाद्वारा होणार, जी वाग सूक्ष्मतम असली तरीही त्याची प्रतिष्ठा हृदयातच. प्रणवानं भाव्य असा जो ईश्वर आहे, प्रणववाच्य ईश्वर आहे, तो हृदयातच. ज्या चित्तामध्ये त्यामुळे वैराग्य येणार, भगवत भावनेमुळे वैराग्य येणार, ते हृदयातच. ज्या चित्ताच्या वृत्तींचा निरोध होणार तोही हृदयातच.
साक्षात्कार जो होणार, पुरुष साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार, भगवत साक्षात्कार जो होणार तो हृदयातच. म्हणजे सगळे योगोपयोगी उपक्रम आणि योगविरोधी जे आहेत त्यांचा उपसंहार हा सगळा हृदयातच आहे. त्यामुळे ध्यानासाठी हृदयाचं स्थान काय आहे हे काही या ठिकाणी सांगावं लागत नाही. आता प्रणवाद्वारा निरोध कसा होतो हा भाग एक थोडासा अजून खोलामध्ये जाऊन पाहायला पाहिजे, सूक्ष्मपणे पाहायला पाहिजे. असं आहे की पूर्वी वैराग्य सूत्रामध्ये असं पाहिलं की विषयख्याती गुणख्याती जाऊन पुरुषख्याती येते, आणि जेव्हा पुरुषख्याती असेल तेव्हा विषयख्याती नसणार. म्हणजे त्यांच्यामध्ये व्यतिरेक संबंध आहे. आलं का लक्षात? चित्तामध्ये विषय असतात त्यावेळेला आत्मा नसणार, आत्मा असेल त्यावेळेला विषय नसणार. हे सोपं समीकरण आहे. चित्तामध्ये विषय असले की आत्मा नसणार, आत्मा असेल तर विषय नसणार. त्यांचा व्यतिरेक संबंध आहे. त्यामुळे जेव्हा त्यांच्यामध्ये असा व्यतिरेक संबंध आहे तेव्हा ज्यावेळेला प्रणव हा फुलेल, प्रणव जप हा फुलेल, प्रणवाचा अर्थ जो भगवंत तो फुलेल, त्यावेळेला त्या ठिकाणी वृत्तींना विराम मिळणार हे उघड आहे. आणि त्यामुळे काय, एकतर पुरुषख्याती येईल किंवा ईश्वर ख्याती येईल. तसंच जेव्हा जेव्हा पुरुषख्याती असेल तेव्हा विषय प्रत्यय आणि गुणप्रत्यय नसणार. त्यामुळे चित्तवृत्ती निरोधाला एकतर विराम प्रत्यय हवा, म्हणजे असा असंप्रज्ञात समाधीचा प्रकार, किंवा पुरुषख्याती हवी म्हणजे परवैराग्य. तर एकूण काय, तर प्रणवाचा अर्थ फुलला की अंतःकरणामध्ये आत्मा फुलला, अंतःकरणामध्ये आत्मतत्व फुललं, आत्मतत्व फुललं की निश्चितच त्याच्याशी व्यतिरेक संबंध बाळगणारे विषय हे हटतात, आणि चित्तवृत्ती या विषयानुगामी ज्या आहेत त्या सगळ्या हटतात, आणि त्यामुळे निरोध संभवतो. आता या संदर्भामध्ये प्रणव काय करतो हे पहा. प्रणवामध्ये अर्थभावनासहित ध्यान जप करण्यानं पुरुषख्याती येते असं सूत्रकार सुद्धा पुढे सांगणार आहेत. ते पुढे 31व्या सूत्रात म्हणणार आहेत, तत प्रत्यक् चेतनादिगमः, ततः प्रणवजपाद्वारा, प्रणवजपामुळे प्रत्यक् चेतनादिगमः. प्रत्यक् चेतना म्हणजे प्रत्येक आत्मा जो आहे, सगळ्यांच्या अंतरंगामध्ये जो आत्मा आहे त्याचा अधिगम होणार, त्याचा साक्षात्कार होणार. म्हणजे प्रणवानं पुरुषख्याती येते म्हटल्यावर असंप्रज्ञात समाधी आलीच. कारण त्या ठिकाणी तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम असा प्रकार आला म्हटल्यानंतर असंप्रज्ञात समाधी आली. म्हणजे असंप्रज्ञात समाधी या ठिकाणी सिद्ध होतेच. तर हे जे हृदयस्थ जी प्राणाची गती असते त्याची पहिल्यांदी साधकाला जाणीव घ्यावी लागते, आणि मग ध्यानज उपक्रम काळी त्याची गती ही सौम्य मंद अशी झाल्यानंतर त्याच्यासह प्रणवजप हा आंतरिक करायचा असतो, आणि त्या प्राणाच्या परिवलनात्मक गतीमध्ये प्रणव चालू ठेवावा लागतो, आणि त्या प्राणाची गती मंद 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 ही होत जाते. जसा चित्ताचा उपरम होईल तसं तसं ती गती मंद होत जाईल. ती इतकी की केवळ स्पंदनात्मक राहील, आणि हेच अनाहत स्थानामध्ये त्यावेळेला स्पंदन असेल. आता असं आहे की अनाहत स्थानामध्ये प्रणवाचा तंबुरा सतत निनादत आहे असा गूढवादाचा सिद्धांत आहे. आपल्या हृदयामध्ये अनाहत नाद आहे. हा अनाहत नाद म्हणजे प्रणव आहे, ओंकार आहे. ओंकाराचा निनाद हा सतत हृदयामध्ये चालू आहे. तुम्ही झोपेत असा, जागे असा, कामात असा, कुठल्याही मनात चित्ताच्या अवस्थेमध्ये असा, चित्ताच्या भूमीमध्ये असा, हा प्रणव सतत त्याचा घोष चालू आहे, निनाद सतत चालू आहे. तर ज्या वेळेला आपला मानसिक किंवा प्राणिक ओम हा जो आहे की जो आपण प्रणवजप म्हणतो, अंतर्वागेंद्रियाद्वारा म्हणतो किंवा प्राणाद्वारा म्हणतो, हा प्रणव ज्या वेळेला, हा ओंकार ज्या वेळेला अंतर्नादाशी हुबेहूब असा संतुलित होईल, संलग्न होईल, त्यावेळेला हा ओंकार
त्या ओंकारामध्ये विलीन होतो. म्हणजे हा जो सतत अंतर्यामी जप चालू आहे तो काही तुम्ही करत नाही, तो काही तुम्ही थांबवत नाही, तो सतत चालू राहतो. पण ज्या वेळेला हा मानसिक चैतिक किंवा प्राणात्मक जप आहे, हा जप ज्या वेळेला त्या प्रणवाशी हुबेहूब त्याचे सूर जमतात, त्याच्या श्रुती या ज्याला कंपॅटेबल म्हणतात, कंपॅटेबिलिटी येते, त्यावेळेला सुसंगत होतात, त्यावेळेला त्या आंतरिक तंबुऱ्याच्या निनादण्यानं हा तंबुरा आपोआप निनादत असतो. ह्यालाही छेडावं लागत नाही, हा तसाच त्याच्यामध्ये विलय पावून जातो. आणि अशा प्रकारे हे ज्याला नादानुसंधान म्हणतात ते साधून प्रणवजप न थांबता तो चालू राहतो, न म्हणता म्हटला जातो. कारण का तर अनाहत असा जो प्रणव चालू आहे आतमध्ये त्याच्याशी तो एकरूप झालेला असतो आणि त्याच्या निनादण्यानं हा निनादत असतो. तुम्हाला म्हणण्याचं कारण त्या ठिकाणी राहत नाही, तुम्ही म्हणत नसताना तो म्हटला जात असतो. असं ऐकून तो गूढवादाचा प्रकार आहे. त्यामुळे त्यावेळेला असंप्रज्ञात समाधी आल्यानं प्रणवजप, प्रणवाचं आलंबन हे काही सुटत नसतं आणि प्रणव हा सतत त्यावेळेलाही चालू असतो. त्यामुळे निरोध आणि प्रणवजप किंबहुना नादानुसंधान, प्रणवनादानुसंधान हाच निरोध असतो, असा योगाचा सिद्धांत पक्ष आहे. तर हे नादानुसंधान जे आहे त्याला अनन्य महत्व आहे, योगशास्त्रामध्ये अनन्य महत्व आहे. तर या संदर्भामध्ये उत्तर गीतेमध्ये एक लक्षणीय वचन आलेलं आहे. उत्तर गीतेमध्ये असं म्हटलंय, अनाहतस शब्दस्य तस्य शब्दस्य यो ध्वनिः ध्वनि अंतर्गत ज्योति ज्योतिर अंतर्गत मनः तन्मनो विलयम याति तद्विष्णु परमं पदम् ओंकार ध्वनि नादेन वायोः संवरणान्तिकम् निरालंबं समुद्दिश्य यत्र नादोलयम गतः. असं त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. असं लक्षणीय वचन उत्तर गीतेमध्ये आलेलं आहे आणि त्यामध्ये हा सगळा प्रक्रियेचा भाग त्यात सांगितला गेलेला आहे. आता या ठिकाणी एक शंका येऊ शकते की या असंप्रज्ञात समाधीमध्ये जी प्रणवाद्वारा प्राप्त केली जाते तेव्हा प्रणव ही वृत्ती कायम राहते किंवा नाही, आणि राहते म्हटल्यास तो विराम प्रत्यय कसा आणि वृत्ती निरोध कसा. आणि प्रणव वृत्तीचा निरोध होतो म्हणजे निरुद्ध वृत्तीचा आविर्भाव हवाच, म्हणजे व्युत्थान आलं. निरोध वृत्ती संपली म्हणजे व्युत्थान आलं. अप्राकृत वृत्ती संपली म्हणजे प्राकृत वृत्ती आलीच. प्रणव संपला म्हणजे विषय आलेच. मग असं आहे की या समाधीमध्ये प्रणव थांबला असं म्हणता येत नाही. प्रणव चालला म्हटला तर निरोध कुठे, असा प्रश्न या ठिकाणी तर्कसुसंगत निघतो. पण या ठिकाणी बिथरण्यासारखं काही नाही. आत्ताच्या प्रक्रियेमध्ये थोडंसं तुम्ही पुन्हा त्याच्यावर अनुसंधान ठेवलं तर तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी बिथरण्यासारखं काही नाहीये. प्रथमतः प्रणव ही वृत्ती नाहीये, त्या मागे जी अर्थभावना आहे ती अर्थभावना वृत्ती आहे. तुम्ही जो प्रणवाचा जप कराल तो प्रणव, तो ओंकार ही वृत्ती नाहीये, पण त्या मागची जी भावना असेल ती वृत्ती आहे. आणि त्या अर्थात्मक भावनेला ज्या वेळेला प्राकट्य येईल, वृत्तीला प्राकट्य येण्याचं कारण जर प्राप्त झालं तर काय होईल, कारणाच्या कार्यसिद्धीपर्यंतच त्याची सत्ता, तिथे जे करण आहे, अर्थभावना ही जी आहे, अर्थभावनेद्वारा ती जी वृत्ती चालू असते त्या वृत्तीद्वारा जर भगवंत अंतःकरणात प्रकट झाला तर असं आहे, शिल्पकाराचं शिल्प पूर्ण झालं की छन्नी हातोडी बाजूला जाऊन पडते. तर 5व्या प्रश्नामध्ये सत्यकाम विचारतो की आमरण जर प्रणवोपासना केली आणि मरणकाळी प्रयाणकाळी जर प्रणवोच्चार केला, प्रणव ध्यान केलं तर त्याला काय गती मिळते. आमरण जर प्रणवोपासना केली
प्रयाण काळी जर प्रणवोच्चार केला, प्रणव ध्यान केलं तर त्याला काय गती मिळते? तर त्यावेळेला आचार्य म्हणतात, एतदै सत्यकाम परम च ब्रह्म यद ओंकारः तस्मात् एतेन एव आयतनेन विद्वान एकतरम अन्वेती. अर्थात त्या प्रणवाच्या आलंबनानं त्यातल्या एका लोकाला तो प्राप्त होतो. अर्थात परब्रह्मलोक आणि अपरब्रह्मलोक असे जे दोन लोक आहेत, त्यातल्या एका ब्रह्माला किंवा परब्रह्म आणि अपरब्रह्म असे जे दोन ब्रह्म आहेत, त्यातल्या एका ब्रह्माला तो प्राप्त होतो असं म्हणतात. त्यानंतर असं आहे की आपले जे शरीराचे 4 प्रकार सांगतात, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, महाकारण शरीर, तशाच 4 अवस्था, जाग्रत, सुषुप्त, स्वप्न, सुषुप्त आणि तुर्या, त्यांचा सुद्धा प्रणवाच्या मात्रेशी संबंध लावलेला आहे. ओंकारातला जो आकार आहे तो त्यातली जी खरी वाणी, स्थूल देह आणि तिचा लय हा उकार मात्रेत होत असतो. उकार मात्रा म्हणजे स्वप्नावस्था, मध्यमा वाणी, सूक्ष्म देह. आणि याचा अर्थ असा की जागृतावस्थेचा लय स्वप्नावस्थेत करावा, वैखरीचा लय मध्यमेत करावा, स्थूल देहाचा लय सूक्ष्म देहात करावा. पुढे उकार मात्रेचा लय मकार मात्रेत म्हणजे सुषुप्तावस्थेत पश्यंती वाणी, कारण देह यांच्यामध्ये करावा. नंतर मकार मात्रा अर्धमात्रेमध्ये म्हणजे तुर्यावस्थेमध्ये, त्यात मकार म्हणजे तुर्यावस्था, परावाणी, महाकारण देह यात लीन होत असतो किंवा लीन करावा. अशा प्रकारे उपनिषदामध्ये या मात्रांचं वर्णन आढळतं. आणि छांदोग्य उपनिषदामध्ये एक सुंदर आख्यान आहे. उद्गीत विद्येमध्ये अगदी सुरुवातीलाच प्रथम अध्यायामध्ये त्यात असं म्हटलंय की प्रणवाची मुख्य प्राणाद्वारा गेलेली उपासना ही अत्यंत विशुद्ध असते असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे मग ही प्रणवाची उपासना पंच ज्ञानेंद्रियांद्वारा होऊ शकते, मनाद्वारा होऊ शकते, पण प्राणाद्वारा केली गेलेली उपासना अर्थात योगिक उपासना, योगामध्ये केलेली उपासना ही जी असते ती उपासना परमविशुद्ध अशी असते. अशा प्रकारचा निष्कर्ष छांदोग्य उपनिषदामध्ये उद्गीत विद्येत सापडतो. अर्थात योग मार्गामध्ये योग प्रक्रियेतून प्रणवाची जी उपासना होते ती एक श्रेष्ठ उपासना असते असं त्या ठिकाणी छांदोग्य उपनिषदामधल्या उद्गीत विद्येमध्ये म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी एक आख्यायिका सांगितली आहे, मनोरंजक आख्यायिका सांगितली, ती थोडक्यात अशी सांगतो की प्रजापतीपासून निष्पन्न झालेले देव आणि असुर यांच्यामध्ये संग्राम झाला. आणि तेव्हा काय झालं की असुरांच्या पराभवासाठी आपल्याला बलप्राप्ती व्हावी यासाठी त्यांनी उपासना करण्याचं ठरवलं. देवांनी उपासना करण्याचं ठरवलं की ज्याद्वारा आपल्याला असुरांचा पाडाव करता येईल. आणि म्हणून क्रमानं त्यांनी प्रणवोपासना ही केली. क्रमानं त्यांनी कशी केली? घ्राणामध्ये केली, घ्राणेंद्रियाद्वारा केली, वाणीद्वारा केली, नेत्राद्वारा केली, श्रोत्राद्वारा केली, मनाद्वारा केली. आणि त्यांच्यातून त्यांनी जी ओंकार उपासना केली, करण्याचा प्रयत्न केला, तो सगळा आसुरांनी भ्रष्ट केला, पापानं भ्रष्ट केला. कारण असं आहे की माणूस चांगल्याबरोबर वाईटाकडेही प्रवृत्त होतात. आणि या इंद्रियांद्वारा, या सगळ्या ही जी पंचज्ञानेंद्रिय आणि मन आहे ह्याच्याद्वारा माणूस चांगलं जसं करतो तसं वाईटही करतो, चांगलं जसं पाहतो तसं वाईटही पाहतो, चांगल्याचा अनुभव घेतो तसा वाईटाचाही अनुभव घेतो. अर्थात ही इंद्रिय भ्रष्ट होऊ शकतात. आणि त्यामुळे उपासना त्या ठिकाणी अशक्य झाली. म्हणजे देवांना यशस्वी उपासना करता आली नाही. त्यांनी वागेंद्रियाद्वारा केली, श्रोतेंद्रियाद्वारा केली, कर्णेंद्रियाद्वारा केली, चक्षुरेंद्रियाद्वारा केली, मनाद्वारा केली, पण उपासना काही यशस्वी होईना. कारण आसुरांनी प्रत्येक वेळेला ती भ्रष्ट केली. आणि शेवटी त्यांनी प्राणाद्वारा केली. प्राणाद्वारा केल्यावर असुरांना काहीही करता आलं नाही. प्राण हा अभ्रष्ट राहिला. तो अभ्रष्ट राहिल्यामुळे असुरांचा प्रयत्न असफल झाला.
असुरांचा प्रयत्न असफल झाल्यामुळे देवांचा प्रयत्न सफल झाला. अशा प्रकारे त्यांची उपासना यशस्वी झाली. अशी एक गमतीदार आख्यायिका उपाख्यान हे छांदोग्य उपनिषदाच्या सुरुवातीला उद्गीत विद्येमध्ये आलेलं आहे. त्यानंतर उपनिषदामध्ये प्रणवाच्या 3 मात्रा 3.5 मात्रा या सांगितलेल्या प्रसिद्ध आहेत. आकार, उकार आणि मकार, आणि शेवटची अर्धी मात्रा. अशा प्रकारे 3.5 मात्रांचं वर्णन करून त्याच्या सबंध विश्व हे कसं ओवलेलं आहे, गोवलेलं आहे. सूक्ष्म सृष्टी, स्थूल सृष्टी, अशा प्रकारे आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक अशा सगळ्या सृष्टीची त्यामध्ये गणना करता येते या 3.5 मात्रांमध्ये. असा एकूण उपनिषदांचा सिद्धांत आहे. आणि अर्थात मांडुक्य उपनिषदामध्ये ओंकाराच्या 4 मात्रा संभवतात. जाग्रत, स्वप्न, सुषुप्त, तुरिया अशा 4 अवस्था माणसाच्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. आणि पण असं आहे की परमहंस परिव्राजकोपनिषद म्हणून एक उपनिषद आहे. त्यामध्ये नारायण परमात्मा जो आहे, भगवान विष्णू जो आहे, ब्रह्माला त्या ठिकाणी उपदेश करतात. त्यावेळेला त्या 16 प्रणवाच्या मात्रा सांगितल्या जातात. म्हणजे मांडुक्य उपनिषदामध्ये 4 मात्रा आहेत असं आपल्याला लक्षात येतं. जाग्रत, स्वप्न, सुषुप्ती, तुरिया या ज्या 4 अवस्था आहेत, त्या 4 अवस्थांच्या 4 मात्रा किंवा 4 मात्रांच्या 4 अवस्था अशा सांगितल्या जातात. पण त्याही पेक्षा सूक्ष्म वर्गीकरण या उपनिषदामध्ये मिळतं आणि त्यामध्ये 16 मात्रा सांगितल्या जातात. आणि त्या अशा की जाग्रत, जाग्रत स्वप्न, जाग्रत सुषुप्ती, जाग्रत तुरिया, स्वप्न जाग्रत, स्वप्न स्वप्न, स्वप्न सुषुप्ती, स्वप्न तुरिया, सुषुप्ती जाग्रत, सुषुप्ती स्वप्न, सुषुप्ती सुषुप्ती, सुषुप्ती तुरिया, तुरिया जाग्रत, तुरिया स्वप्न, तुरियात सुषुप्ती, तुरिया तुरिया. अशा प्रकारे 16 मात्रा त्या उपनिषदामध्ये सापडतात. असो, अध्यात्माचा असाही एक सिद्धांत आहे असं म्हणता येईल की या प्रणवाद्वारा आपण संसाराचा उच्छेद करत असतो. संसाराचे जे धागे, संसाराच्या ज्या गाठी आहेत त्यांचा आपण उच्छेद करू शकतो आणि संसारापासून विनिर्मुक्त होऊ शकतो आणि मुक्ती मिळवू शकतो. अशा प्रकारे एक अध्यात्माचा सिद्धांत आहे. म्हणजे शेवटी काय, अध्यात्माद्वारा आपण किंवा आध्यात्मिक ज्ञानाद्वारा आपण या संसाराचा उच्छेद करू शकतो, असा एक अध्यात्माचा प्रसिद्ध सिद्धांत आहे. तर त्या संदर्भामध्ये सुद्धा प्रणवाचं एक सुंदर वर्णन आपल्याला मिळतं. ते क्षुरिको उपनिषदामध्ये. क्षुरिको उपनिषद म्हणजे, क्षुरिका म्हणजे एक चाकू. ज्या चाकूद्वारा आपण हे संसाराचे बंध तटातट तोडू शकतो, त्याचा उपदेश या उपनिषदामध्ये आलेला आहे. त्या सुरीचा उपदेश, ती कशा प्रकारची सुरी असते. अर्थात या ठिकाणी असं सांगायचं आहे की ही प्रणवरूप सुरी आहे. प्रणवाद्वारा आपण या संसाराचा उच्छेद करून परब्रह्म प्राप्त करून घेऊ शकतो, परमात्म्याला प्राप्त करून घेऊ शकतो, असा अध्यात्माचा सिद्धांत आहे. तर या ठिकाणी असं म्हटलंय की प्रणवासह म्हणजे या प्रणवाला, प्रणवरूप जर आपण एक क्षुरिका किंवा कात्री म्हणा असं जर म्हटलं तर त्याला त्याची धार तीक्ष्ण करणं हे आवश्यक आहे. आपल्या उपासनेद्वारा, अध्यात्म उपासनेद्वारा आपण त्या क्षुरिकेला, त्या कात्रीला म्हणा, प्रणवरूप कात्रीला म्हणा, प्रणवरूप सुरीला म्हणा, धार दिली पाहिजे, धार करायला पाहिजे. आणि ती धार कशी प्राप्त होते तर या उपनिषदात असं म्हटलंय की प्राणायामाद्वारा आपण त्या प्रणवरूप क्षुरिकेला धार करू शकतो. अर्थात म्हणजे शेवटी प्रणवोपासना ही योगाद्वारा, योगावस्थेद्वारा, योग प्रक्रियेद्वारा कशी यशस्वी होते हेच या ठिकाणी शास्त्रांना सांगायचं आहे. आणि या योगशास्त्राच्या संदर्भामध्ये पुन्हा ते सांगणं महत्वाचं असल्यामुळे मी सांगतोय. तर त्या ठिकाणी असं म्हटलंय की प्रणवासह प्राणायाम करून, म्हणजे प्राणायामानं तीक्ष्ण केलेली ओंकार रूपी धारयुक्त आणि वैराग्य रूपी पाषाणावर घासलेली
अशी जी आपली अंतःकरण रूप सूर्य असते ती संसार रूप सूत्राचा छेद करते. अशा प्रकारे ते रूपक क्षुरिकोपनिषदामध्ये आलेलं आहे. तर ते उपनिषद असं म्हणतं की प्राणायाम सुतीक्ष्णेन मात्रा धारणयेम योगवित वैराग्योपल पुष्ठेन छित्वा तंतम न बध्यते. अशा प्रकारे त्या रूपकातून ते वर्णन त्या उपनिषदामध्ये सापडतं. असो, त्यानंतर पद्मपुराणाचं एक वचन या ठिकाणी स्मरतं. पद्मपुराणामध्ये वर्णमाला आणि 25 तत्व, ही जी सांख्यांची 25 तत्व आहेत, त्यांचा आणि वर्णमालेचा समन्वय हा आपल्याला त्या ठिकाणी सापडतो. आणि त्या ठिकाणी असं आपल्या लक्षात येतं की प्रणवाच्या ज्या अ उ म या 3 मात्रा आहेत त्याला त्यांनी अर्थ जे दिले ते असे: आकार म्हणजे श्री तत्व, निर्मिती भगवान नारायण; उकार म्हणजे अवधारणा; आणि मकार म्हणजे आत्मा. आणि त्यामुळे जगत्पत्ती, पालन, संभार करणारा प्रणव, अशा प्रकारे हा प्रणव त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे. आणि आता एक तर आपण या श्रुती स्मृतींवरनं दृष्टिक्षेप टाकला की प्रणवाचं ज्या ठिकाणी वर्णन आहे त्यातल्या काही श्रुती स्मृती या ठिकाणी ज्या लगेच पुढे येतात त्या आपण थोडक्यात या ठिकाणी बघूया. भगवद्गीतेमध्ये महत्वाचा, अत्यंत महत्वाचा जो श्लोक आहे या प्रणवाच्या दृष्टीने तो म्हणजे ओमिति एकाक्षरम ब्रह्म. म्हणजे ओम हा एकाक्षर ब्रह्म आहे आणि व्यावहरण माम अनुस्मरण, आणि त्याचा उच्चार करताना माझं अनुस्मरण करावं, असा गीतेतला उपदेश आहे. त्यानंतर गीतेमध्ये 17व्या अध्यायामध्ये ओम तत्सदिती निर्देशो असं म्हटलेलं आहे. त्यानंतर मांडुक्य उपनिषदामध्ये अगदी सुरुवातीलाच ओमिति एकाक्षरम इदम सर्वम असं म्हटलेलं आहे. कठोपनिषदामध्ये सर्व वेदा यत्पदम मामनंती, वेदांचं सार हे प्रणवामध्ये आहे असं म्हटलेलं आहे, की सबंध वेद हे प्रणवासाठी स्वतःला आठवतात. त्यानंतर पुढे कठोपनिषदामध्ये एतद्येव अक्षरम ब्रह्म एतद्येव अक्षरम परम एतद्येव अक्षरम ज्ञात्वा यो यजिष्यति तस्य तत् एतद् आलम्बनम श्रेष्ठम एतद् आलम्बनम परम एतद् आलम्बनम ज्ञात्वा ब्रह्मलोके महीयते. अशा प्रकारे कठोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. मुंडकोपनिषदामध्ये ओमिति एव ध्यायथमात्मानम, अशा प्रकारे आत्म्याचं ध्यान प्रणवाद्वारा करावं असं म्हटलंय. बृहदारण्यकामध्ये सुद्धा यो वा एतद् अक्षरम गार्गी, अशा प्रकारे प्रणवाचं वर्णन सुरुवात करून असं म्हणलंय की प्रणव जाणल्याखेरीज ब्राह्मण नसतो. त्यानंतर छांदोग्य उपनिषदामध्ये उद्गीत उपासना आलेली आहे, सुरुवातीलाच ती सांगितली. ओम इति एक अक्षरम उद्गीतम उपासीत, अशा प्रकारे उपक्रम करून ती उपाख्यान त्या ठिकाणी जे तुम्हाला सांगितलं ते आलेलं आहे. गीतेमध्ये प्रणव सर्व वेदेषु प्रणव सर्व वेदेषु असं म्हटलेलं आहे 7व्या अध्यायामध्ये. ईशोपनिषदामध्ये ओम कृतस्मर कृतस्मर असं म्हटलेलं आहे, अर्थात प्रयाणकाळी या प्रणवाचं स्मरण करावं असं त्या ठिकाणी द्विरुक्तीनं म्हटलेलं आहे. त्यानंतर अथर्वशिरोपनिषदामध्ये ओम इत्येन अक्षरम आदौ प्रयुक्तम, अशा प्रकारे ओंकारापासून विश्वाची सुरुवात होते. एक प्रकारचा बिग बँग म्हणजे प्रणव आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. ध्यानबिंदू उपनिषदामध्ये ओंकार योनो जानाति असं म्हणून ब्राह्मण हा प्रणवज्ञ असायला पाहिजे असं म्हटलेलं आहे. तसंच पुढे त्या उपनिषदामध्ये ओंकार प्रभवम सर्वम लोकस्य असं म्हटलेलं आहे की ओंकार हे सगळ्या लोकांचं प्रभव आहे. आणि हरितस्मृतीमध्ये सर्वेषामेव मंत्राणाम कारणम प्रणव स्मृतः असं म्हणून ह्याला परममंत्र ठरवलेलं आहे. तर योग याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये
अदृष्ट निग्रहो देवो भावग्राह्यो मनोमयः तस्य ओंकार स्मृतौ नामतेन अहुत प्रसीदती असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तैत्रीय शिक्षावल्लीमध्ये ओमिति ब्रह्म असं म्हटलेलं आहे. अथर्वशिरोपनिषदामध्ये प्राणात सर्वान परमात्मनी प्रणामयती इति एतत् अस्मात् प्रणवः असं म्हणून प्राणाद्वारा परमात्म्याला प्रणाम करण्याचा प्रकार म्हणून प्रणव असा त्याचा अर्थ केलेला आहे. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रश्नोपनिषदामध्ये परमच अपरम ब्रह्म यदोंकारः असं म्हटलेलं आहे. पद्मपुराणामध्ये यावत जीव जपेन मंत्र प्रणवम ब्रह्मणो वपुः ह्रस्वो दहती पापानी दीर्घ शांती प्रदायकः असं म्हटलंय की त्याचा ह्रस्व जप हा पापांचा दाहक आहे, तर दीर्घ जो आहे तो शांती प्रदायक आहे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर भविष्य पुराणामध्ये ब्रह्मण प्रणवम कुर्यात आदावते च सर्वदा स्वत्मानो कूर्तम पूर्वम परस्ताच विषीयते असं म्हटलेलं आहे. अर्थात एकूण काय तर अंतरायांचा अभाव या ठिकाणी होतो असं या उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. आणि सूत्रकार सुद्धा पुढे हाच प्रकार सांगणार आहेत की या ईश्वरप्रणिधानाने अंतरायांचा अभाव होतो. आपल्या मार्गातले जे कंटक असतात, मार्गामध्ये जे अडथळे असतात ते अडथळे सगळे नाहीसे होतात असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे हे प्रणवाचं वर्णन आपल्या शास्त्रातून उपनिषदातून झालेलं आहे आणि त्या सगळ्याचा संग्रह या ठिकाणी सूत्रकार करतात. तर आता शेवटी असं सांगावं असं वाटतं की हा जो प्रणव आहे तो त्या प्रणवाचा निर्देश तत्वज्ञानाच्या दृष्टीने जर विचार केला तर सबंध सृष्टीचं प्रभवस्थान ब्रह्मापासून सृष्टी निर्माण होते असं म्हटल्यानंतर किंवा भगवंतापासून सृष्टी निर्माण होते म्हटल्यानंतर भगवंताचं जे सृष्टी निर्मिती करण्याचं जे स्वरूप असेल, भगवंताची अनेक स्वरूप आहेत, अनंत स्वरूप आहेत, अनंत गुणराशींचा तो निधी आहे. त्या ठिकाणी जे गुण त्याच्या विश्व निर्मितीसाठी जे गुण त्या ठिकाणी उतरतात किंवा ज्या गुणांचं त्या ठिकाणी योगदान असतं, कार्य असतं, त्या सगळ्यांचा संग्रह प्रणवामध्ये तत्वज्ञानाच्या दृष्टीने आपल्याला करता येतो. हे तत्वज्ञानामध्ये ही सृष्टी कुठून आली आणि कुठे चालली आहे हा जो जिज्ञास्य प्रश्न असतो, मी कुठं चाललो आहे आणि माझं हे जे जीवन चालू आहे ते कशामुळे, कशा प्रकारे, का चाललं आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हा जो तत्वज्ञानाच्या प्रांतातला साधक शोधत असतो. आणि शेवटी तत्वज्ञानाला त्याची उत्तरं जी मिळतात, म्हणजे शोधण्याचा जो प्रकार असतो तो शोधण्याचा प्रकार म्हणजे प्रणव जिज्ञासेचा असतो आणि सापडण्याचा प्रकार म्हणजे प्रणवज्ञ होण्याचा प्रकार असतो. तत्वज्ञानाच्या प्रांतामध्ये प्रणवाचा त्या दृष्टिकोनातून एक त्याचा अर्थग्रहण होत असतं. भक्तीच्या प्रांतामध्ये प्रणव म्हणजे प्रकर्षाने स्तुती केली जावी असा, ज्याद्वारे ईश्वराची प्रकर्षाने स्तुती केली जाते आणि ज्याद्वारा भक्त हा सद्गतीत होऊ शकतो, त्याचा भक्ती आविष्कार हा पूर्णपणे विकसित होतो. अशा प्रकारचा जो काही मंत्र असेल, भक्तीचा मंत्र असेल, तर त्या दृष्टीने प्रणवाचा विचार हा होऊ शकतो. म्हणजे प्रणवाचं एका दुसऱ्या बाजूकडून त्या ठिकाणी आपल्याला स्वरूप त्या ठिकाणी अवगत होऊ शकतं. त्यानंतर कर्मयोग म्हटल्यानंतर चैतन्य शक्ती, चेतना शक्ती, भगवत कैंकर्य, भगवत आज्ञा, भगवत प्रित्यर्थ ही अशी कर्म यज्ञभावानं करण्याचा प्रकार त्या ठिकाणी असल्यामुळं त्या ठिकाणी प्रणवाचं योगदान म्हणजे खरं म्हणजे ते कर्मयोग हा प्रणवात्मक असतो असंच म्हटलं पाहिजे त्या ठिकाणी. कारण कर्माचा आरंभ प्रणवामध्ये होतो, कर्म हे चालू राहतं ते प्रणवाच्या शक्तीद्वारा होतं, कारण त्याच्याद्वारा मिळणारी चेतना आणि भगवत आज्ञा यामुळे कर्म घडत असतात. भगवंताचा किंकर असल्यामुळे कर्म घडत असतात. असं कर्मयोगाच्या संदर्भात होत असल्यामुळे प्रणवाद्वारा त्याची कर्म घडतात, प्रणवातून कर्माला सुरुवात होते, प्रणवाद्वारा त्याची कर्म घडतात.
आणि शेवटी भगवंताने सांगितल्याप्रमाणे ओम तत्सत अशा प्रकारे त्या कर्माचा उपसंहार होत असतो. म्हणजे शेवटी प्रणवामध्येच उपसंहार होत असतो. अशा प्रकारे कर्मयोगाच्या दृष्टिकोनातून प्रणवाचा जो अर्थ आहे तो एक वेगळा अर्थ या ठिकाणी असतो असं लक्षात येतं. आणि ध्यानाच्या बाबतीत ध्यानयोग्याला शेवटी प्रणव हेच परमतत्व असतं. आणि आता आपण पाहिलं की योगाच्या प्रक्रियेमध्ये प्रणवरूपी क्षुरिकेला कात्रीला धार देण्याचं काम प्राणायाम आणि वैराग्य करत असतात. आणि ध्यानाचा म्हणजे संप्रज्ञा समाधी असो आणि असंप्रज्ञा समाधी असो ह्याचा मूल मंत्र हा प्रणव असतो. प्रणवाद्वारा योग्याला कुठल्याही तत्वाचा साक्षात्कार होत असतो. सर्वायामी साक्षात्कार होत असतो. कारण शेवटी संबंध सृष्टी ही प्रणवात्मक असते. अशा प्रकारे ध्यानयोगाच्या संदर्भात प्रणवाचं महत्व म्हणजे अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपण प्रणवाचं महत्व जे आहे ते या ठिकाणी समजून घेणं या अपेक्षेनं सूत्रकार हे सूत्र या ठिकाणी देतात. म्हणजे भगवंताचं स्वरूप विविध दृष्टिकोनातून अध्यात्मातल्या विविध दृष्टिकोनातून जे जे काही प्राप्त होऊ शकेल ते सगळं प्रणवामध्ये दिसत असतं. प्रणव हा एक प्रकारे त्याचा आरसा आहे. तो आरसा तुम्ही पृष्ठभागात ठेवला तर पृष्ठभाग दिसेल, पार्श्वभागात ठेवला तर पार्श्वभाग दिसेल, वाम भागात ठेवला तर वामभाग दिसेल, दक्षिण भागात ठेवला तर दक्षिण भाग दिसेल. म्हणजे आरसा ज्या ठिकाणी ठेवाल त्या ठिकाणी जे बिंब पडेल, बिंबाचं प्रतिबिंब पडेल तसं त्या ठिकाणी दर्शन होत असतं. तर हा प्रणव म्हणजे खऱ्या अर्थानं अनंत ईश्वराचा आरसा आहे. अनंत अशा भगवंताचा, अनंत अशा ब्रह्मतत्वाचा, सर्वव्यापी अशा ब्रह्मतत्वाचा विश्वरूप दर्शनामध्ये जे काय दर्शन झालं त्याचा तो आरसा आहे. आणि आपण ज्या ठिकाणून त्याला बघू त्या संदर्भामध्ये आणि त्या स्वरूपामध्ये प्रणवदर्शन, भगवंत दर्शन, ब्रह्मदर्शन होत असतं. त्यामुळे ब्रह्मजिज्ञासेच्या प्रांतामध्ये ज्ञानयोग्याला प्रणवाद्वारा ब्रह्मदर्शन होतं. ध्यानयोग्याला प्रणवाद्वारा प्रणवाच्या आरशातून ईश्वराचं क्लेशकर्म विपाकाश हेरपरामृष्ठा पुरुष विशेष ईश्वरा तत्र निर्देशयम सर्वज्ञ बीजम पूर्वेशापि गुरुः कालेन नवच्छेदात. अशा प्रकारे जो ईश्वर आहे त्याचं त्या ठिकाणी प्रतिबिंब त्याला मिळतं. कर्मयोग्याला आपल्या कर्मामध्ये आपल्याला चेतना देणारा, ज्याच्यामुळे आपण कर्म प्रवृत्त होतो, ज्याच्याद्वारा कर्म करत राहतो आणि ज्याच्यासाठी कर्म करत राहतो, अशा प्रकारचा जो भगवंत आहे, ज्याच्यामध्ये कर्तृम अकर्तृम अन्यथा कर्तृम सामर्थ्य आणि ज्याच्या सामर्थ्याद्वारा आपण किंकर भावानं त्याची सेवा करत असतो, भगवत सेवा करत असतो. तर तो जो भगवंत आहे कर्मयोगाला अभिप्रेत असा की ज्याला सर्व कर्म अर्पण करावीत, ज्याच्या प्रेरणेनं आपण कर्म करतो आणि ज्याच्यासाठी कर्म करतो आणि ज्याच्यामुळे कर्म करतो आणि शेवटी ज्याच्यासाठी कर्म करतो, असा जो भगवंत आहे त्या भगवंताचं स्वरूप त्या प्रणवरूपी आरशामध्ये त्याला मिळत असतं. आणि भक्तियोगाला, भक्ती मार्गामधला जो साधक आहे त्याला या प्रणवाद्वाराच, ज्याद्वारा भगवंत कर्षेण स्तुती करता येते, त्याद्वारा त्याला अभिमत असलेला ईश्वर जो आहे हा म्हणजे परमज्ञान, परम ऐश्वर्य, परम वीर्य, परम शक्ती, परम तेज, परम सौशील्य, परम वात्सल्य, परम आर्दव, परम आर्जव, परम सौहार्द, परम साम्य, परम कारुण्य, परम माधुर्य, परम गांभीर्य, परम औदार्य, परम चातुर्य, परम स्थैर्य, परम धैर्य, परम शौर्य, परम पराक्रम, अशा प्रकारचा जो भगवंत असतो त्याचं ते मधुर स्वरूप, त्याचं ते त्याच्यामधली असलेली ती ममता, त्याच्यामधलं ते कारुण्य, गांभीर्य, माधुर्य, हा जो गुणांचा आविष्कार असतो, ज्याद्वारा ज्या गुणांमुळे भक्ताला उचंबळून येतं, त्या गुणांचं दर्शन या प्रणवरूपी आरशामध्ये त्याला प्राप्त होत असतं. त्यामुळे हा असा विलक्षण आरसा आहे, प्रणवरूपी असा विलक्षण आरसा आहे की त्यामध्ये अध्यात्म साधक
हा ज्ञानपंथी असो, ध्यानपंथी असो, कर्मपंथी असो, भक्तिपंथी असो, त्याला आपल्याला अभिमत आणि अभिष्ट असलेल्या ईश्वराचं दर्शन, भगवंताचं दर्शन, ब्रह्माचं दर्शन, ईश्वराचं दर्शन या प्रणवामध्ये होऊ शकतं. कारण काय, ही सगळी त्याची रूप, भगवंताची अनंत रूप, ही सगळी या प्रणवामध्ये एकवटलेली आहेत. आरशामध्ये असं आहे की ज्या प्रकारचं बिंब असेल तशा प्रकारचं प्रतिबिंब पडत असतं. तसं हा प्रणवरूपी आरसा जो आहे, या प्रणवरूपी आरशामध्ये अध्यात्म साधकाला अभिष्ट आणि अभिमत आणि अभिप्रेत असलेलं भगवंताचं, ईश्वराचं, ब्रह्माचं जे स्वरूप असेल ते त्याला त्या आरशामध्ये मिळू शकतं. अशा प्रकारे प्रणवोपासना जी आहे ती विलक्षण अशी, तो ज्ञानपंथी असो, मागाशी सांगितल्याप्रमाणे ज्ञानपंथी असो, ध्यानपंथी असो, कर्मपंथी असो, भक्तिपंथी असो, प्रणव आणि प्रणव आणि प्रणव हाच त्याचा उपासनेचा मूलमंत्र असतो. मग त्या प्रणव स्वरूपातूनच त्याला त्या भगवंताचं दर्शन, भगवंताचा साक्षात्कार, मग त्याला भगवत साक्षात्कार म्हणा, ईश्वर साक्षात्कार म्हणा, ब्रह्म साक्षात्कार म्हणा, हा तो होत असतो. अशा प्रकारचा हा वाचक आहे, भगवंताचा वाचक. खऱ्या अर्थाने सर्वार्थाने सर्वस्य अर्थानं हा भगवंताचा वाचक आहे, ईश्वराचा वाचक आहे. ईश्वराला अनंत जरी नामं असली तरी या सगळी नामं या प्रणवामध्ये बीजरूपानं आहेत. प्रणवरूपी बीजामधनच भगवंताचे हे जे अनंत गुण आहेत त्यांचे वृक्ष, महान विशाल काय असे वृक्ष निर्माण होतात. या प्रणवरूपी बीजातूनच भगवंताचा ब्रह्मरूपी वृक्ष हा निर्माण होतो, जो वेदांताचा जिज्ञास्य विषय असतो. या प्रणवरूपी बीजातूनच भगवान, षडैश्वर्ययुक्त असा भगवान, त्यातल्या प्रत्येक गुणाचा एक एक वृक्ष, स्वतंत्र वृक्ष या प्रणवरूपी बीजातूनच निर्माण होत असतो. तसंच या भगवंताची जी अनेक रूप आहेत त्याचं परमज्ञान, परमज्ञानरूपी विशाल वृक्ष, परम ऐश्वर्यरूपी विशाल वृक्ष, परमवीर्य, परमशक्ती, परमतेज, परमसौशील्य, परमवात्सल्य, परम आर्दव, परम आर्जव, परम सौहार्द, परम साम्य, परम कारुण्य, परम माधुर्य, परम गांभीर्य, औदार्य, परम चातुर्य, परम स्थैर्य, परम धैर्य, परम शौर्य, परम पराक्रम, परम सत्यकामत्व, परम सत्य संकल्पत्व, परम कृतित्व कृतत्व, परम अपहत पापमत्व, परम विजरत्व, परम विमृत्यत्व, परम विशोकत्व, परम विजिगत्सा आणि परम अपिपासा, अशी सगळ्या प्रकारचे वृक्ष, भगवंताच्या गुणाचे वृक्ष, ज्याला अशी अनंत फळे आहेत, प्रत्येक वृक्षाला अनंत फळे आहेत, या सगळ्यांचं बीज प्रणवामध्ये आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी जसं शास्त्र आपल्याला सांगतं, आणि सुरुवातीलाच मी त्याचा निर्देश केला की प्रणव हा भगवंताचं प्रकर्षानं स्तुती करण्याचा जो मंत्र आहे तो याचं कारण हेच की भगवंताचा कुठलाही पैलू घ्या तो तुम्हाला प्रणवामध्ये दिसणार आहे. आणि त्यामुळे सर्वार्थानं भगवंताचा वाचक प्रणव आहे असे उपनिषद सांगतात, भगवद्गीता सांगते, पुराण सांगतात, वेदांत सांगतो आणि पतंजली सांगतात. आणि या खरोखर त्यामुळे हा जो महान समन्वय आहे सगळ्या शास्त्रांचा तो या प्रणवामध्ये होत असतो. अशा प्रकारे तस्य वाचक प्रणव हा प्रकार सूत्रकार या 3 शब्दात सांगताना एवढ्या गोष्टींचा त्या ठिकाणी समन्वय करतात, समन्वय सांगतात. तर अशा प्रकारे आपण या सूत्राचा या ठिकाणी विचार हा संपवत आहोत. अर्थात असं आहे की या सूत्राचा विचार जरी संपत असला तरी प्रणवाचा विचार संपत नाही, कारण लगतच जे सूत्र आहे त्यात असं म्हटलंय की त्या ठिकाणी प्रणवाची उपासना, कारण हा प्रणवाचा जो जप दिलाय, मंत्र दिलाय. अर्थात आता सांगितलेली एक गोष्ट राहून गेली की मंत्रशास्त्रामध्ये सुद्धा प्रणव हा
मुकुटमणी आहे. आपण अनेक शास्त्र पाहिली, कर्मयोग, ध्यानयोग, मंत्रयोग, जपयोग, भक्तियोग, अध्यात्म, वेदांत, या सगळ्यामध्ये मंत्रशास्त्रामध्ये सुद्धा प्रणवाचं स्थान हे मुकुटमणी म्हणून आहे. दैदिप्यमान असा तो मुकुटमणी आहे, मंत्रराज आहे असं मंत्रशास्त्र सुद्धा सांगतं. तर अशा प्रकारे प्रणव महिमा हा शास्त्रात सांगितला गेला आहे. तर आता मुद्दा असा की हे सांगत होतो की या प्रणवाच्या अर्थाच्या भावनेतून आपल्याला त्याची उपासना करायची आहे. कारण शेवटी प्रणव हा जो सांगितला जातो तो उपासनेद्वारा सांगितला जातोय. प्रणव हा उपासनेद्वारा सांगितला जातोय. अगदी ज्ञानयोगाच्या प्रांतामध्ये सुद्धा, वेदांतामध्ये सुद्धा केवळ तार्किक काथ्याकूट म्हणून प्रणवाचा विषय त्या ठिकाणी निघत नाही. तर ज्या वेळेला ते उपासनेच्या प्रांतामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करतात साधक, ज्ञानयोगाचे साधक, वेदांताचे साधक, हे ज्या वेळेला तो काथ्याकूट बाजूला ठेवून शास्त्रीय काथ्याकूट की याचा अर्थ असा, म्हणजे मीमांसेमध्ये त्याचे न्याय आहेत, या श्रुतीचा अर्थ असाच करावा का, तसाच करावा का, असा का करू नये, तसा का करू नये, हा जो वेदांतामध्ये शाब्दिक मारामारीचा प्रकार असतो तो बाजूला ठेवला तर शेवटी हा साधक ज्या वेळेला ती उपासना करायला म्हणून उतरतो त्यावेळेला तो प्रणव हाच त्याचा मूलमंत्र असतो. तर एकूण असं आहे की प्रणव हा उपासनेच्या प्रांतामध्ये, म्हणजे उपासनेचं प्रवेशद्वार आणि उपासनेचं अंतिम ध्येय, उपासनेचा गाभारा हा सगळा प्रणवच आहे. आणि त्या दृष्टीनं सूत्रकार सांगतात की प्रणव हा उपासनेसाठी आलेला विषय आहे असं म्हटल्यानंतर अर्थभावनेसहित त्याचा जप करायचा आहे असं म्हणतायत. त्यामुळे प्रणवाचा अर्थ, प्रणवाच्या अर्थावर भावना, उपासना, त्याचा जप हा प्रकार अजूनही पुढल्या सूत्रात चालणारच आहे. त्यामुळे प्रणवाचा विषयाचा या ठिकाणी प्रणवाच्या विषयाचा उपसंहार होत नाहीये. त्यामुळे ईश्वराच्या प्रकरणाचाही उपसंहार अजूनही होत नाहीये आणि तो प्रकार अजूनही चालणार आहे. पण या ठिकाणी तस्य वाचक प्रणवः या सूत्राचा विचार आपण या ठिकाणी संपवतो आणि पुढल्या सूत्राचा विचार आपण पुढल्या प्रसंगात करणार आहोत. कृष्णार्पणमस्तु.